कोकलवाडी आणि सिंदखेड राज्यावरून आलेले आमचे मित्र कृषी भूषण श्री कैलास भाऊ भांगाळे हे सुद्धा इथे विराजमान होतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री बलरामजी इथे आपल्यामध्ये हजर झालेले आहेत. त्यांनी त्यांचं स्थान ग्रहण करावं. आप आपकी स्थान पे विराजमान हुई है ऐसी मैं आपसे विनंती कर रहा हूँ. तसेच आप बैठिए बलरामजींच्या सोबत असलेले डॉक्टर किरण किसान भागवत ठाकरे हे सुद्धा स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्ते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणराव उमाळे यांचं स्वागत श्री सुनील गणोकार माझा मुलगा ते करतील अशी मी त्याला सूचना करतो. आजचे प्रमुख उपस्थित मान्य श्री भालतावळे यांचं हात घालून स्वागत आमचे मित्र श्री गजानन मोदोटे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आजचे प्रमुख वक्ते मान्य श्री बलरामजी किसान यांना शाल व श्रीफळ देऊन सुनील त्यांचे स्वागत करेल अशी मी त्यांना विनंती त्याला सूचना करतो. बहुत बहुत आभार सुनील भाई जो इस तरीके से महाराष्ट्र में लाड़ प्यार मिल रहा है. थैंक यू. माननीय श्री भालतड़क सर अभी माला नारियल सब दे दिया है. मुझे घर भेजना चाहते नहीं आप लोग, वापस इधर ही रहना है. भालतड़क सर यांचं स्वागत झालं ना आपलं झालं का? आजच्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी माननीय बाळूभाऊ यांचं स्वागत श्री काटीचे हिवाळे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जंगले साहेब करतील. जंगले इकडून नाही, हिवाळे तिकडून नाही. यानंतर मान्य श्री कैलास भाऊ भांगाळे यांचं स्वागत आमचे म्हाळुंगीचे शेतकरी विश्वंभर पाटील हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर श्री प्रकाश रणित यांचं स्वागत मीनाजी वक्ते करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ये चीजें ना केवल महाराष्ट्र में देखने को मिलेगी. बाबा सफेद बाल में है और बच्चा काले बाल में है, फिर भी स्वागत हो रहा है, पाँव छू रहे हैं. हर जगह नहीं मिलेगा ये. हाँ महाराष्ट्र में मोहब्बत प्रेम की कोई कमी नहीं. हाँ हा स्वागत समारंभाचा औपचारिकता असते. ही काही गोष्टी अशा असतात ज्याला आपण फॉर्मॅलिटीज म्हणतो, त्या थोड्याफार प्रमाणात पूर्ण करावं लागतात. 2-4 मिनिटं त्याच्यात जातात, पण ते एक
चांगल्या प्रकारचं संकेत त्यापासून मिळत असतो. तो आज की सभा में मराठी हाँ सभी चलेगा, मेरे को समझता है, बोलने में तकलीफ है. मराठी बोल नहीं पाऊंगा, समझ में आती है. आजची ही सभा इथे विशेष करून डॉक्टर बलराम यांच्या केळी पीकच्या मार्गदर्शनासंदर्भात आहे. आणि इथे येण्याचं कारण असं की हा माझा प्लॉट जो आहे केळीचा, हा बी किसान कंपनीचं रोप आहे, त्याचा हा प्लॉट आहे. वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही जैन ठिबकचे डीलर आहे. मला ते बिना अवेलेबल झालं नाही. मी इकडे तिकडे शोधत होतो, तर शोधता शोधता यांचा पत्ता मिळाला आणि अशा प्रकारे यांच्या केळीची इथे लागवड झाली. त्यांचा पूर्ण शेड्यूल मिळतो. आता ते सर्व माहिती तुम्हाला देतीलच. त्या शेड्यूल प्रमाणे मी हे केळी केलेली आहे. माझं पहिलंच वर्ष आहे केळी करायचं. आणि त्या शेड्यूल प्रमाणे दैनंदिन त्याचा कार्यक्रम आहे, त्याप्रमाणे हे चाललेलं आहे सर्व. काही गोष्टी माझ्या त्याच्यात चुकलेल्या असतील, आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे, आपण त्याच्यात फिरून आलात. आणि हे सर्व कसं आहे, मी फक्त महिन्यातून इथे एखाद्या वेळेस येतो. माझा मुलगा रोज सकाळी इथे येतो, 6 वाजता येऊन 7:30 पर्यंत तो इथे थांबतो आणि नंतर तो त्याच्या ड्युटीवर बँकेमध्ये जातो. तर अशा प्रकारची हे माझी केळी आहे. त्याच्यात कमी जास्त असू शकते. आता चांगल्या केळी कशा करायच्या याचं मार्गदर्शन आपण यांच्याकडून घेणार आहे. तत्पूर्वी ह्या केळीमध्ये ज्यांनी सतत काम केलं आणि त्याची निगराणी ठेवली असे माझे आतेभाऊ या समोर या, श्री मीनाजी तुळशीराम वक्ते. हे आमचे मंगल सिंग, हे अमोल पाटील दाभाळे बोदळे, आणि हे आमचे भाचे शिंगोटे. अशा या सर्वांचं स्वागत माननीय श्री बलरामजी करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की तिने यांचं स्वागत करून पुरस्कृत करावं. आ जाओ, इधर ही आ जाओ. ये महाराष्ट्र की शान है. बाबा तो ऑलरेडी पहने हुए हैं. मेरा सौभाग्य है कि आपको मैं टोपी दे रहा हूँ, कैप पहना रहा हूँ. टोपी पहनाना अलग शब्द हो जाएगा, इसलिए मैंने बोला कैप पहना. ये यहाँ के खेती के मेन योद्धा यही है सब. अच्छे से खेती को संभालिए. कैसा लग रहा है आपको ये केला खेती करके? बहुत अच्छा लग रहा. हाँ, अच्छे से पहनो. एक्चुअल में यही वो व्यक्ति हैं जो हमारे हर पौधे के पास जाते हैं, हर पौधे से बात करते हैं. हम कभी चूक कर देते हैं कि हर लाइन में नहीं पहुंच पाते हैं. क्या नाम है काका आपका? मंगल से कब से खेती कर रहे हो? 6-7 में धरी इधर. मंगल ही मंगल कर रहे हो पूरा. मंगल सिंह जी. भैया का बच्चा है ना. लीजिए. आपका क्या नाम है? अंबादास. अंबालाल जी. अंबादास सिंगोटे. केली से बातचीत करते हो? हाँ. प्रत्यक्ष केळी करणाऱ्यांचा आज सत्कार झालेला आहे. मालक बहुत बहुत धन्यवाद तुम्हारा. काम मात्र असतो असं माझ्यावरून मी सांगतो, पण पुढे बसलेले जे मालक आहेत, मला अशी खात्री आहे की ते स्वतः करणारे आहेत. मी स्वतः करू शकत नाही, परंतु मला ही साथ मिळाल्यामुळे ते सर्व बरोबर झाल्यासारखं असं दिसते. 3 अभी सभी का स्वागत हुआ है, लेकिन जिस व्यक्ति ने अगुवाई करी है
अपने क्षेत्र में जो कुछ नई दिशा में आपके साथ में आगे बढ़ रहे हैं। आप यहाँ क्यों हो? क्योंकि आपने अगुवाई करी है, एक नया विचारधारा इस क्षेत्र में डालने की कोशिश करी है। केला सब लगा रहे हैं, लेकिन केले को डायनेमिक तरीके से, आज मौसम बदलने से व्यापारियों की मनस्थिति कोविड के बाद बदल गई है कि अब केले में क्वालिटी चाहिए, बीमारियां नहीं चाहिए। क्षेत्र में टेम्परेचर बढ़ रहा है, उससे क्लाइमेट कंट्रोल करके किस दिशा में जाएं, तो जिन्होंने अगुवाई करी है वो सबसे पीछे है स्वागत में। और मैं चाहूँगा कि ऐसे अगुवाई करने वाले आप अपने क्षेत्र से निकलें कि कम खर्च में अच्छा उत्पादन और सही उत्पादन कैसे लिया जाए। हम सब आपके बाद में, आपके माइंड में जो एक विचार आया कि मैं अपने खेत में जो मध्य प्रदेश में हो रहा है, जो आंध्रा में हो रहा है, जो यूपी में हो रहा है, उसको महाराष्ट्र में इस कोने में लाऊं, जो जलगांव में हो रहा है, जो तेंबुर्नी में हो रहा है। एक्सपोर्ट क्वालिटी का केला कम खर्चे में ज़्यादा उत्पादन दे, ऐसा इनके मन में पहले विचार आया जब हम सब यहाँ इकट्ठे हुए 1 साल के बाद। उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। इथे डॉक्टर बलराम रोज उपलब्ध होऊ शकत नाही, परंतु यांची एक पद्धत आहे की आपण जे केळी त्यांच्याकडून घेतो आणि ते केळी आपण पेरतो, तर ते करत असताना त्यातले काही सिलेक्टेड शेतकरी जे इंटरेस्टेड असतात त्यांना ते ट्रेनिंग देतात आणि ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना त्या बी किसानचे डॉक्टर म्हणून पदवी देतात आणि या भागामध्ये काम करायला लावतात। काम करत असताना माझ्या असं निदर्शनास आलं की त्यांनी ट्रेन केलेले माणसं कसे असतात। इधर आओ भागवत जी क्रॉप डॉक्टर हे हमारे क्रॉप डॉक्टर है भागवत जी ठाकरे। हे आपल्या एरियातले BSc ॲग्रिकल्चर आहे आणि एवढा मोठा स्टॅमिना आणि इतकं मोठं चैतन्य यांच्यात आहे काम करण्याचं की हे करत असताना प्रत्येक गोष्ट ते आपल्याला समजावून सांगतात। प्रत्यक्ष या माझ्या शेतावर मी नसताना यांच्या 4 चक्कर झालेले आहेत, 4 राऊंड 4 व्हिजिट त्यांनी केलेले आहेत, हे मला माहीतही नाही। तर अशा प्रकारचं हे यांचं टेक्निक आहे आणि त्या पद्धतीने हे लोक चालतात। किती मोठा म्हणजे सेवा देण्याचा त्यांचा प्रकार आहे। हे बाकीच्या ज्या काय पद्धती असतील किंवा केळीचे दुसरे कंपन्या असतील, मला तर बाकीचं माहीत नाही काही, परंतु मी जे पाहिलं ते अशा प्रकारचं आहे। आपण कशा प्रकारे अनुभव घेतो हा वेगळा भाग आहे, पण मी सुद्धा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, माझा मुलगाही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, तरी पण प्रत्येक गोष्ट मी यांना विचारून केलेली आहे, प्रत्येक गोष्ट। कारण मी या शेतीमध्ये, या केळीमध्ये नवीन आहे, शेतीमध्ये मी संपलो, पहिल्यापासून शेतीत आहे। ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी कुठे ॲप्लिकेशन केलं नाही, काही नाही, शेतीच करून राहिलो। तरी विषय जर नवीन असला तर आपण समोरच्याचं गाईडलाईन घेणं काही चुकीचं ठरत नाही, अशा हिशोबाने मी हे गाईडलाईन घेतलेलं आहे आणि हा प्लॉट आपल्या समोर आहे। काही त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी मला दिसतात, त्याच्यात पाण्याचा थोडासा तुम्हालाही त्या भेगा वगैरे पडलेल्या दिसतील, त्याच्याविषयी आता साहेब समजून सांगतील। पण मध्ये लाईनचा प्रॉब्लेम आला होता, तर 1-2 दिवस त्याच्यात डिस्टर्ब झालेला आहे। बाकी काही असलं तर तुम्ही आणखी आम्हाला सुचवा। आणि आता माननीय श्री बलरामजी आपल्याला पूर्ण मार्गदर्शन कशी करतील, तर मी बाकीचा सर्व कार्यक्रम याच्यानंतरचा संपलेला आहे असं सांगतो आणि फक्त एक मार्गदर्शन आपल्यासाठी सुरू राहील, हे कंटिन्यू 2-3 तास चालेल। त्याच्या मध्यंतरी तुम्हाला चहा फराळाची मी व्यवस्था केलेली आहे माझ्या परीनं, तर आपण व्यवस्थितपणे ते ऐकण्याची कृपा करावी अशी विनंती करतो आणि माझं माईक त्यांच्या समोर ठेवतो।